थोडं आरक्षण लोकांना दिलं पाहिजे. त्याच्याऐवजी आपल्यालाच आज आरक्षण मागायची या ठिकाणी वेळ आली. आम्ही सर्व मंडळी करतो या आरक्षणाच्या पाठींबाबरोबर आहे. भविष्य काळात या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठ्यांचे मोर्चे निघू अथवा उपोषण होऊ किंवा पुढं आपल्याला जाण्याची वेळ आली तरी पण आम्ही सर्व मंडळी आपल्याबरोबर राहू असं या निमित्तानं सांगतो. या आरक्षणाला पाठिंबा देतो आणि लावतो. धन्यवाद. महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी चाललेलं साखळी उपोषण आणि या उपोषणामध्ये शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये नारंगाव असेल, जुन्नर असेल या ठिकाणी होत असणारे उपोषण आणि ज्याची सुरुवात गेल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटलांनी इथूनच केली. उपोषणाची सुरुवात जेव्हा इथून झाली आणि त्यांचं सभेचं रूपांतर खेडमध्ये होतं त्यावेळी देखील आम्ही त्यांची भेट घेतली. कालवा समितीची बैठक असून सुद्धा ती बैठक करून मी त्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि नुसते मराठा आरक्षणामध्ये सगळेच म्हणण्यापेक्षा आमच्या महिला देखील तितक्याच ताकदीने आपल्या पाठीशी आहेत असं आम्ही त्यांना आश्वासित केलं आणि कधी हाक द्या त्या हाकेला साथ देऊ अशी त्यांना ग्वाही देखील दिली. कारण हा उद्याच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो वर्षानुवर्ष भेडसावणारा आहे आणि तो भेडसावत असताना प्रत्येक मातापित्याला काय वाटतंय, कुटुंबाला काय वाटतंय, समाजाला काय वाटतंय या भूमिका माऊलींनी आता या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाच्या मध्ये येणाऱ्या अनेक आरक्षणामध्ये आपण गाव पातळीवर ज्या पद्धतीने सहकार्य करतो त्या समाजाला त्याच पद्धतीने सगळ्यांनी मिळून आज मराठा आरक्षणासाठी या आरक्षणामध्ये उतरलेल्या प्रत्येकाचा विचार करू, त्यांच्या भावनांचा विचार करू आपण एकत्रित यावं. कुणीही बघ्याची भूमिका घेऊ नये, प्रत्येकाने सामील व्हावं ही भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी उपस्थित आहोत. या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणारे आहेत परंतु महत्त्वाचं आहे की माऊलींनी सांगितलं की तालुक्याचे आमदार मराठा आहेत आणि त्यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन आपलं भूमिका द्यावी. कारण भाजपच्या देखील आमदारांनी आपला राजीनामा देऊन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की वेळ पडली तर निवडणूक सुद्धा लढवणार नाही पण मी मराठा आरक्षणाच्या मागे आहे. अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी लोकप्रतिनिधी घेतो त्यावेळेला लोकांना ते अभिप्रेत असतं. लोकांच्या भावनांची कदर करून निश्चितपणाने मला विश्वास आहे की आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार देखील अतुलजी बेनके ही भूमिका आज बजावणार आहेत. त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि सत्यशील भाऊंनी सांगितलं की कधीही काही होऊ शकतं. कारण आणीबाणी जशी अचानक लागली तसं इथे राष्ट्रपती राजवट लागू शकते. अशा परिस्थितीच्या तोंडावर या ठिकाणी सत्यशील भाऊंनी सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे की काही होऊ शकतं. आपण किती जागरूक आहोत, आपण किती मोठ्या पद्धतीने आणि या असणाऱ्या भूमिकेला साथ देणार आहात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आज 5 वर्षाचं बाळ देखील तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे आणि त्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येकाने करण्याचा प्रयास करत असताना यामध्ये युवा देखील मोठ्या संख्येने उद्या उतरणार आहेत. मोठ्या संख्येने जुन्नर तालुक्यातले युवक ज्यावेळी रस्त्यावर उतरतील माझं आव्हान आहे की युवकांसोबत त्यांनी त्यांच्या घरातल्या बहिणी असतील, त्यांच्या असणाऱ्या घरातल्या काकी असतील, ज्यांना ते घेऊन निघू शकतात त्यांना घेऊन उतरलं पाहिजे आणि ते एक चित्र वेगळं असं निर्माण केलं पाहिजे. कारण वर्षानुवर्ष अपेक्षित असणारे आणि उपेक्षित असणारा हा मराठी सकल समाज आपल्याला हात देतो. त्या हाकेला साथ देण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत. एवढंच या मंचावर असणाऱ्या सर्वांना बोलण्याच्या भावना व्यक्त करण्याची भूमिका आहे. मग संतोष नाना असतील त्या नारायणगावमध्ये पण सुरू आहे. कालच सत्यशील भाऊंनी तिथे जाऊन देखील पाठिंबा दिलेला आहे. जिथे जिथे म्हणून आपल्याला संधी मिळेल ती सोडू नका, आपली भूमिका तिथे मांडा आणि मांडता आली नाही तर लेखी द्या पण पाठिंबा द्या अशी भावना या ठिकाणी व्यक्त करते आणि शब्दांना विराम देतो. या ठिकाणी आपण मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय. माऊली शेठ आपण या ठिकाणी आहात, सत्यशील दादा आहेत, आशा इथं तुम्ही आहात आणि विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके आपण आहात. आपण सर्व कोणत्या ना कोणत्या पक्षाचं नेतृत्व करत आहात आणि नेते म्हणून आपण या ठिकाणी आहात. आज सगळे कार्यकर्ते मराठा समाजाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार आहात का? आता साखळी उपोषणात दिवसभर ही मंडळी इथे बसते, आपण दिवसभर थांबणार आहात का? नाही पत्रकार बंधू, निश्चितपणाने आमची इच्छा असून सुद्धा प्रशासनाने जी निवडणूक लावली
ही 26 ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. तुम्हीच सांगितलं की सर्व पक्षाचे नेते आपण या ठिकाणी उपस्थित आहात, पण त्या त्या गावांमध्ये कुठल्याही प्रकारचा विवाद किंवा त्यांना लागणारी मदत पोहोचावी, बिनविरोध होण्यासाठी प्रयास सगळ्यांनी आम्ही केलेले आहे. त्यामुळे त्या अडचणीमुळे या ठिकाणी बसता आलं नाही, तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी उपोषण आहे त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देत असताना त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम जे उपोषणाला बसले आहेत, जे सतत बसून आहेत, त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. कुठेही कमी पडणार नाही आणि जिथे वेळ मिळेल तिथे तो वेळ त्यांना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हेही सांगतो. ताई, निवडणूक महत्त्वाची की आपला समाज महत्त्वाचा? समाज महत्वाचा आहे, पण समाज व्यवस्था चालवण्यासाठी त्या गावागावामध्ये असणारी ही सटवीच्या रूपाने येणारी निवडणूक आहे, ती गावाचं भविष्य लिहित असते. गाव कारभार, खासदारकी आमदारकी परवडली, पण ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटलं की तिथे असणारं भावकीचं नातं असतं, गावाचं नातं असतं, ते देखील सांभाळलं पाहिजे. ते जर आपण सांभाळू शकलो नाही तर इकडे हे जे सुरू आंदोलन आहे याच्यामध्ये सगळे आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत. ज्या 26 गावं सोडून बाकीची गावं आहेत ते यामध्ये मोठ्या संख्येने उतरतील, हा प्रयास देखील आमचा राहील. प्रत्येक कार्यकर्ता कसा उतरेल, कार्यकर्ती कशी उतरेल, ही सुद्धा आमची भूमिका आम्ही कमी पडू देणार नाही. ताई, आपण जरांगे पाटील आले होते तेव्हा गैरहजर होते. मला वाटतं मीडियाचं लक्ष कमी आहे किंवा भाऊचं लक्ष नसेल, तो जुन्नरपुरता मर्यादित आहे. पण ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात गेली की जरांगे पाटलांना आम्ही भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या की भाऊ नुसते तरुण नाही, या ठिकाणी शेतकरी नाही आणि चाकरमानी नाही तर महिला सुद्धा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, ही त्यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या शुभेच्छा सगळीकडे प्रकाशित झाल्या. तुम्हाला नसतील पोहोचल्या तर पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही. यानंतर शरद रावले यांना विनंती आहे की आपण आपलं म्हणून या ठिकाणी व्यक्त करावं. मराठा आरक्षणाच्या अंतिम टोकाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा आणि मराठा सुद्धा अनेक मंडळी या भूमिकेला जाहीरपणानं पाठिंबा देतात. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये जुन्नरच्या परिसरामध्ये या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय स्तरावरती तालुक्यातील सगळी प्रमुख नेते मंडळी गेली 4-5 दिवस ज्या 72 कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून या ठिकाणी हा उपक्रम सुरू केला आहे, ते सगळे माझे जीवाभावाचे सहकारी. 4-5 वर्षापूर्वी देशानं दखल घ्यावी अशा प्रकारचे ह्या मराठा आंदोलनामध्ये लाखाने मोर्चे निघाले. कुठं घोषणा नाही, कुठं बाकीचं काही इतर घोषणायुद्ध नाही, राजकीय पुढाऱ्याला अग्रभागी स्थान नाही. आमच्या कुमारी महिला असतील, या ठिकाणी माता भगिनी असतील, ज्येष्ठ सामान्य कार्यकर्ते असतील, यांना पुढं मान देऊन लाखाचे मोर्चे आपल्या पुणे शहरामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेले पाहिजे. जगाच्या ज्या काही महत्त्वाच्या मॅनेजमेंट असतात, घडामोडी असतात, त्यांनी सुद्धा या मोर्चाची नोंद घेतली. मोर्चे मोठाले निघाले, परंतु आपल्याला अपेक्षित जे काय आहे ते साध्य करता आलं नाही. अशा अतुल भाऊंनी आपल्याला या ठिकाणी भूमिका सांगितली की आम्ही मराठा आरक्षण काम पिढ्याला पिढ्या हा समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून सुद्धा अनेक सोयीपासून वंचित राहिला. मग आम्ही सगळे राज्यकर्ते आम्ही जर आता या विषयाला जाहीरपणानं पाठिंबा दिला नाही, ही मागणी आमची पाठिंबा जर घेतली नाही तर आपण राज्यकर्ते म्हणून घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी पात्र नाही. पुढची पिढी आम्हाला माफ करणार. तर सगळ्या भावना आमच्या तीव्र आहेत. म्हणून जरांगे पाटलांनी आर आणि पार अशा प्रकारची भूमिका पार पाडून अलीकडच्या काळामध्ये ह्या आंदोलनानं सगळा महाराष्ट्र उभा आडवा राजकीय सांस्कृतिकदृष्ट्या ढवळून काढलेला आहे. म्हणून आंतरवाडीला असेल त्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी त्यांचे लाखापेक्षा जास्त मोठ्या संख्येनं असलेले मोर्चे कोणत्याही प्रकारच्या मॅनेजमेंटशिवाय सहजपणानं उत्स्फूर्तपणानं त्या ठिकाणी यशस्वी होतात. त्याचा जे परिपाक म्हणून आम्हा सगळ्यांची ही महत्त्वाची अशा प्रकारची भूमिका आहे.
की आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य असेल ते जरा बाजूला सारून सगळ्यांनी प्रार्थना ह्या सगळ्या उपोषणांना या चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. मराठा समाजामध्ये आपण जन्माला आलो, वाडवडिलांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. पण हे काम करत असताना पुढच्या पिढीचा दुवा जर आपल्याला मिळवायचा असेल तर आता आपण आपल्या काही क्षणिक पद असतील किंवा काही स्वार्थाचं बाजूला सारून मोठ्या उदार मनानं आणि मोठ्या घेतीनं या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. ही आपली प्राथमिकता आहे याची आपण नोंद घ्या. मी धन्यवाद देईन पारगाव पासूनच्या गावांनी आणि इकडं आपल्या वैष्णवधामपर्यंतच्या या सगळ्या गावांनी या जुन्नरच्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या आमच्या तरुण सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या ह्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी गेले 3-4 दिवस या साखळी उपोषणाचा उपक्रम सुरू केला आहे. आणि त्यांनी जोपर्यंत ह्या प्रश्नाची तड लागत नाही तोपर्यंत हे उपोषण अशाच प्रकारचं सुरू राहील की बघून त्याचा प्रतिसाद वाढता राहील अशा प्रकारची भावना व्यक्त केली. आपण आज उपस्थित असलेले स्टेजवरचे सगळे वेळोवेळी या मंडळींच्या उपोषणाला आणि या उपक्रमाला पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणाला आमचा सगळ्यांचा मनापासूनचा पाठिंबा आहे. ही चळवळ यशस्वी व्हावी, अभियान यशस्वी व्हावं अशाच प्रकारची आमची भावना आहे. धन्यवाद. समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेले महिना दीड महिन्यापासून जरांगे पाटलांनी जे काही उपोषणाचं हत्यार उचललं, त्यानंतर सरकारशी बोलल्यानंतर सरकारने आम्ही सकारात्मकरित्या महिन्याभरामध्ये मार्ग काढू असा त्यांना शब्द दिला. आणि तो शब्द दिल्यानंतर सुद्धा सरकारच्या वतीने काही ठोस पाऊल उचलले गेले नाही. म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. पण ह्या उपोषणाच्या वेळेस ते फक्त एकटेच उपोषण करत नाही, तर महाराष्ट्राच्या गावोगावी तालुक्यामध्ये मराठा समाज साखळी उपोषणामध्ये आपण गेल्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून पाहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या हे जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा विशेषतः नारायणगाव, जुन्नर, तेजेवाडी आणि काही भागांमध्ये मराठा समाजाची भावना हे सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली. तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांनी राजकीय नेत्यांनी आमच्या गावात येऊ नये अशा प्रकारची काही भूमिका घेतलेली आहे. ह्या ज्या मराठा समाजाची जी भावना आहे ही आजची नाही, ही गेली अनेक वर्षापासूनची आहे. मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतं. या महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक राहतात, त्यांना सहाय्य करण्याची भूमिका समाजाने आजपर्यंत दाखवली. पण गोरगरीब शेतकरी कुटुंबातला राबणारा हा मराठा समाजातला व्यक्ती जेव्हा कष्टाने आपली मुलं बाळं शिकवतो, कामधंद्याला नोकरीसाठी पुढे जातो, तर या आरक्षणाच्या नावाखाली त्याला अनेक संघर्षाला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. मग ते मेडिकल फील्ड असेल, इंजिनिअरिंग फील्ड असेल किंवा हायर टेक्निकल एज्युकेशनमध्ये जेव्हा तो ॲडमिशन घ्यायला जातो, माझ्या मुलाला चांगले मार्क पडूनसुद्धा, माझ्या मुलीला चांगले मार्क पडूनसुद्धा आरक्षणाच्या माध्यमातून त्याला कमीपणा तो पाहावा लागतो. हे जे त्याच्यामधला फ्रस्ट्रेशन आहे किंवा त्याच्यामधला ही अत्यंत अस्वस्थतेची भावना आहे ही आता उपडून आलेली आहे. आणि म्हणून मराठा समाज या महाराष्ट्रातला पूर्णपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थ आहे. या मराठा समाजाला कुणबीचं सरसकट प्रमाणपत्र द्यावं, ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण मिळावं अशी जी जरांगे पाटलांची भावना आहे, त्याला जुन्नर तालुक्यातल्या एक मराठा समाजाचा पाठिंबा तर आहेच, पण मराठा समाजाचा एक व्यक्ती म्हणून जुन्नर तालुक्यातला एक सुपुत्र आहे नात्याने माझा पण त्या आंदोलनाला आणि त्या वाटणीला निश्चित प्रकारे पाठिंबा आहे. ओबीसी समाज त्यांचा जो या आरक्षणाच्या बाबतीत की असं होऊ नये याचा विरोध आहे, तर त्याला कायदा करावा लागणार आहे की जेणेकरून तो कोटा वाढवणे, त्यातून ओबीसी समाजाच्या मध्ये मराठा समाजाला सामील करणे, की जेणेकरून कोणाला खूप असा अन्याय न होता या मराठा समाजाला पुढं जाता येईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये पण एका विचाराचं सरकार आहे. त्यांनी निश्चित प्रकारे माझी तर तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून हीच भावना आहे की मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी एक 2 ते 3 दिवसाचं अधिवेशन खास
मराठा समाजाला कशा पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून आणि जे आरक्षण सर्व स्तरावर टिकेल अशा प्रकारे चर्चा करण्यासाठी आणि तिथं ठराव केंद्राकडे पाठवण्यासाठी अधिवेशन बोलवण्यात यावं याची मागणी तर काल मी माध्यमांच्याद्वारे ते केलीच आहे. आणि म्हणजे आज आमचं पत्र तयार करून मेलद्वारे विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं ते कळवणार आहे. नुसतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी जर सरकारने जर घोषणा केली तर ती निश्चित प्रकारे कशी देणार आहे, कशी कितपत टिकणार आहे, हा जर तरचा खूप अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये कायद्याचा गुंता आहे. जे काही टक्केवारी आरक्षणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने आधीपासून जे संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आहे ते कितपत टक्केल हा सगळा प्रश्नच आहे. म्हणून काही जरी झालं तर ते टिकण्यासाठी 2-3 दिवसाचं अधिवेशन जर बोलवलं, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजपर्यंत ज्यांनी खूप मोठा लढा दिला त्यामध्ये एक्सपर्ट्स असतील, त्याच्यामध्ये जे तज्ज्ञ असतील की ज्यांना या सर्व गोष्टीची माहिती आहे त्यांचाही सल्ला मसलत करून शांततेच्या मार्गाने चर्चा करून पुढं जाण्यासाठी हे जर सरकारने पुढचं पाऊल उचललं तर ते अधिकरित्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला न्याय दिल्यासारखं होईल. नाही तर आज जरी उद्या घोषणा केली तर ते टिकल का नाही हा प्रश्न आहे परत. आणि म्हणून कुठला राजकीय पक्ष आहे याला महत्त्व नाही, पण मराठा समाज, कारण जे राजकीय पक्ष आहेत ते प्रत्येकाने कधी ना कधी ती सत्ता भोगलेली आहे, तेव्हा ते प्रश्न उद्भूत झालेले होते, उपस्थित झाले होते आणि त्यातून काय मार्ग काढला, तो मार्ग टिकला नाही. म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या मराठा समाजाचा जो अस्वस्थपणा आहे त्यांच्याप्रती या आरक्षणाच्या संदर्भात जर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं तरच तो चर्चेतून चांगला मार्ग निघेल अशी माझी भावना आहे. आणि ही माझी भावना मी निश्चित प्रकारे विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडं आता काही वेळातच आमच्या ऑफिसमधून मेल जातील. मी कालही ती मागणी केली, काही माध्यमांच्याद्वारे बातमी आलेली आहेत. निश्चित प्रकारे मी एक जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे, मी स्वतः एक मराठा समाजाचा आहे. या तालुक्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहतात. आपला तालुका हा शेतीप्रधान आहे, कृषीप्रधान आहे. प्रत्येक व्यक्ती जीवतोपरीने आपल्याला कष्ट करते. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे एकत्रितपणे पुढे जाण्याची भूमिका आपल्याला घ्यायला पाहिजे. या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या प्रसंगी मी हे पण पाहिलं आहे की इतर जाती धर्माचे लोक पण येतात, पाठिंबा देतात. त्यांची पण भावना आहे की मराठा समाजावर खऱ्याच प्रकारे अन्याय होतो आहे आणि तो सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतो आहे. म्हणून ही जी लोक आहेत किंवा ही जी आपल्याला मराठा समाजाला पाठिंबा देत आहेत, जुन्नर तालुक्याचा सुपुत्र एक मराठा आमदार म्हणून माझी तरी महाराष्ट्रातले तमाम मराठा आमदारांना पण ही विनंती असणार आहे की तुम्ही सगळ्यांनी पण विशेष अधिवेशन बोलवण्याची रेटा लावून धरावा. आणि एवढ्या बहुसंख्य आमदारांनी जर तो विशेष अधिवेशनाचा रेटा जर लावला तर निश्चित प्रकारे त्यातून काही ना काही मार्ग निघण्याचा प्रयत्न होईल. अन्यथा आज उद्या जरी सरकारने ही काही जरी घोषणा केली तर ते कितपत टिकेल हा प्रश्न आहे. जुन्नरला आणि परिसरामध्ये किंवा जुन्नर तालुक्यातल्या अनेक गावागावी जिथे हे साखळी उपोषण आहेत त्याला मी एक मराठा समाजाचा एक सुपुत्र नात्याने माझा निश्चित प्रकारे पाठिंबा देतो. आणि समाज ज्या पद्धतीने जी काही दिशा देईल, जे काही गोष्टी सांगेल त्या पद्धतीने पुढे जाण्याची ही माझी निश्चित प्रकारे भूमिका राहील. एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद.